आता निलाव चालू झाला एक 10-15 मिनिटापूर्वी. एक सरासरी कांदे घेतले 1700 ते 1600, 1100, 1300 रुपये कांदे सरासरी घेतलेले. एकच ट्रॅक्टर 2100 रुपये काढलेला आहे. आणि नापेडवाले म्हणतात 2410 रुपये रेट दिलेला आहे. आत्ता कांदा नापेडवाले 2410 रुपये रेट असं दिलेला आहे. इथं सरासरी भाव घेऊन राहिले 1300 ते 1500, 1700 रुपयेपर्यंत घेऊन राहिले. शेतकऱ्यांना जे 2400 रुपयाचं फक्त गाजर दाखवलेलं आहे, आज 2410 रुपयाचं फक्त गाजर दाखवून दिलेलं आहे. जिथं मार्केटमध्ये परिस्थिती आज अशी की 1600 ते 1700 पर्यंत कांदे घेऊन राहिले. नापेडवाले तर एक बी माणूस खरेदीला नाही. इथं आज मार्केटमध्ये एक बी माणूस इथं खरेदीला आलेला नाही नापेडमध्ये, नापेडवाल्यांचा. त्यामुळे मार्केट पूर्ण बंद केलेलं आहे आम्ही आज. 2400 तरी भाव मिनिमम भेटला पाहिजे. आज त्यांनी 2410 दिलेला आणि 2400 तरीच भेटला पाहिजे आम्हाला. नाही तर 2300 रुपये सरासरी भाव भेटला पाहिजे आम्हाला. आम्हाला काहीच अपेक्षा नाही. शेतकऱ्याला नुसतं अपेक्षाच राहतो शेतकरी. शेतकऱ्याला भेटत तर काहीच नाही, आजपर्यंत भेटलं तर काहीच नाही. फक्त 1000, 1200, 1300 एवढंच राहतं फक्त. शेतकऱ्याचं काही वाढायला लागले, भाव वाढायला लागले का टपकन भाव पाडून देतात. टमाट्याचे भाव वाढले ते बी पाडले, कांद्याचे भाव वाढले ते बी पाडले, त्याला बी ड्युटी लावली 40%. शेतकऱ्यांच्या बोकंडी येतं सगळं. आपल्या मार्केट कमिटीमध्ये कांद्याचे ट्रॅक्टर आणलेले होते. शासनाने नाफेड मार्फत 2410 रुपयाची खरेदी जाहीर केली होती. पण आज आमच्या येवला मार्केटला साधारण 1500 ते 1700 रुपयापर्यंत कांद्याची खरेदी सरासरी व्यापारी वर्गाने खरेदी केली. ती आम्हाला मान्य नाही. जर शासनाने जर समजा 2410 रुपयाची नाफेड मार्फत खरेदी सांगितली, आज आमच्या येवला मार्केटमध्ये नाफेडची एकही खरेदी करणारी व्यक्ती आलेली नाही. स्थानिक व्यापारी वर्ग कांदे खरेदी करतायत, पण ते बी एकदम कमी दराने. याच्यात आम्हाला परवडत नाही. मुळात आमच्या कांद्याची सडगाण झाली आहे. त्याच्यातून आमचा शेतीचा नफाही निघत नाही. नफा नाही म्हणजे झालेला खर्च सुद्धा निघत नाही. आमची शेतकरी वर्गाची एकच इच्छा आहे का नाफेड समजा शासनाने जे 1410 रुपयाची 2410 रुपयाची जी खरेदी सांगितली, साधारण आमचे 2300, 2350, 2200 रुपयाने आमचे कांदे खरेदी करावं, एवढीच आमची शासनाकडे एक इच्छा आहे.